वेलकम टू प्रणो आरी क्रिएशन. आपल्या फ्री आरी वर्कच्या क्लासमध्ये डे 8 मध्ये आपण कटवर्क्स पाहिलं होतं. कसं करायचं हे पाहू शकता तुम्ही. हे आपण कट केलंय. आता डे 9 मध्ये आपण कट बीट्सचं फ्लावर कसं बनवायचं हे पाहणार आहोत. तर चला पाहूया. आता कट बीट्सचं फ्लावर करायसाठी कोणते कोणते साहित्य लागतं ते आपण पाहूया. हा आहे जरीचा धागा. आउटलाईनसाठी आपण जरीचा धागा यूज करणार आहोत. कट बीट्स लावायसाठी हा साधा धागा, कट बीट्स, कटर, ही साधी आहे ना सुई आहे, ही 2 तारची निडल आहे. ही आपल्याला आउटलाईन करायसाठी जरीसाठी यूज करायची आहे आणि कट बीट्ससाठी ही आपली ॲडव्हान्स लेवलची निडल यूज करायची आहे. आणि हा सिल्क थ्रेड आहे. ही जी मधली फिलिंग आहे कट बीट्सच्या बाजूने लावले ह्याच्यानंतर मध्ये फिलिंग आहे ते आपण सिल्क थ्रेडने करणार आहोत. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आज आपल्या क्लासमध्ये लागणार आहे. तर चला पाहूया कसं करायचं. आपण जरी घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला आउटलाईन करायची आहे. त्याच्यासाठी जरीची प्रॉपर अशी गाठ मारून घ्यायची आहे. आपल्याला 2-3 गाठ बांधा जेणेकरून आहे ना थ्रेड खाली गेल्यावर निघणार नाही. करून घ्यायचं. हे बघा गाठ प्रॉपर बसली. आता थ्रेड खाली ठेवून आहे ना आपल्याला आहे ना आउटलाईन करून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण हा मधला सर्कल आहे ना तो आउटलाईन करून घेऊया. एक बॅक स्टिच टाकून घेतलेली आहे. आता आउटलाईन करायला चेन स्टिच करायला सुरू करायचे. आता आतमध्ये एक स्टिच टाकले आणि आता बाहेरून ना फ्लावर लाईन स्टिच करायला चालू करायचे. आता ही एक प्रॉपर आहे ना चेन स्टिच आपण केलेली आहे ही पूर्ण अशी. तर आता काय करायचं, इथून आउटलाईनने आता दुसरी डबल चेन स्टिच करायची. हा मधला भाग घ्यायचा नाही आहे आपल्याला, हा वाला फक्त बाहेरच्या बाहेर आहे ना डबल चेन स्टिच आपल्याला करायची अशी. तर चला पाहूया कसं करायचं. इथून आता मी सुरुवात करते. एक बॅक स्टिच करायची. मी मधल्या साईडला अजिबात गेलेली नाही. आता इथेच आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. प्रॉपर असं झालं. डबल चेन स्टिच करून घेतले. तर खाली ना जरी कट करून घ्यायची. आता आपण साधा धागा आणि आपली ॲडव्हान्स लेवलची निडल यूज करणार आहे. हे निडलमध्ये ना कट बीट्स लोड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला आहे ना इथून मधल्या साईडून आहे ना ही मधल्या साईडनं अशी आहे ना प्रॉपर आहे ना कट बीट्सची लाईन करायची जेणेकरून ते बल्की दिसेल. हे अशा प्रकारे. आता पाहू शकता तुम्ही. आता मी इथून सुरुवात करते.
आता 2-2 बीट्स टाकले, 3 टाकले तरी चालतील आतमधल्या साईडला. पूर्ण फिलिंग करून घ्या. आता इथं कट करू नका, डायरेक्ट इकडे घेऊन जावा, त्याने तुमचं काम खूप सोपं होतं. जेवढे बसतील ना तेवढेच बीट्स टाका, जबरदस्ती करू नका. हे आपण इथे लॉक केलं तरी चालेल. पाहू शकता हे आतमधल्या साईडला आपण कट बीट्स आहे ना हे करून घेतलेलं आहे. लोडिंग ही अशी आली पाहिजे आपल्याला सगळ्या फ्लावरला प्रॉपर. आता तिची सुरुवात आहे ना आपण ह्या टोकापासून करणार आहे, मिडल बसणं. कधीही एका साईड बसणं सुरुवात नाही करायची, मिडल बसणं चालू करायची. आतमधल्या साईडला टाका टाकलाय, जेवढे बीट्स बसतात तेवढेच घ्यायचे, जबरदस्ती करायची नाही बीट्सला. जेवढे बीट्स बसतील तेवढेच बीट्स घ्यायचेत. परत आपण रिटर्न यायचं आहे धागा घेऊन. परत इथं स्टिच केला, परत लोड केले बीट्स. अशा पद्धतीने जिथून सुरुवात केली ह्या भागापासून तर तिथूनच बीट्स असे लोड करत यायचे. आता ह्याच्यामध्ये किती पण बीट्स बसतात असं मोजून बीट्स टाकायची गरज नाही पडत. आता इथे शेवटला आहेत ना इथे कमी बीट्स बसतात आणि ते ना पूर्ण खालीपर्यंत असं जात नाही, ते इथेच टक होतात. पाहू शकता तुम्ही, इथेच मी टक करते आणि इथं आता हे लॉक करून घ्यायचं आहे. आता हा भाग झालाय अर्धा, हा अर्धा भाग झालाय आपला करून. आता इकडचा अर्धा भाग करायचा आहे. तर इथं शेवटचा भाग आहे, तिथे कमी बीट्स शुगर बीट बसतात. 3च कट बीट्स बसलेत लास्टला, तिथे लॉक करायचं. ही एक प्रकारे ना कट बीट्सची लोडिंग आहे, फक्त ती क्रॉस नाही आहे, सरळ आपण केलेली आहे. हे पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय. अशाच प्रकारे हे बाकीचे 3 पण करायचे आहेत.
आता आपण इथे फ्रेंच नॉट करणार आहे. कटबीटचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता इथं फ्रेंच नॉट करायचे. त्याच्यासाठी मी असे 6 धागे घेतलेले आहेत आणि हे एका सुईमधून, म्हणजे हे 6 धागे आहे ना सुईमधून जातील अशी सुई घ्या मापाची आणि लास्टला असं गाठ बांधून घ्यायची इथे. एक्स्ट्राचे धागे इथे कट करायचे. इथं नॉर्मल अशी गाठ बांधून घ्यायची. आता हा धागा तयार झालाय. 6 आणि हे 6 म्हणजे असे 12 धागे या सुईमध्ये आहेत. आता आहे ना सिंपली आपण आहे ना खालून सुई वर काढलेली आहे. सुई आपण वर काढले. एका साईडला ह्या हाताने पकडून घ्यायचं आहे. सुईला आहे ना एका हाताने हे ना थ्रेड पकडून ठेवायचं आहे आणि ही सुई आहे ना त्याच्या भोवती थ्रेड आहे ना एक राऊंड फिरवायचं आहे आणि तिथे स्टक करायचे. आणि हा हात आहे ना हा थ्रेडचा हा सोडायचा नाही आहे. आता खालून हा वरचा धागा, हा वरचा हात आहे ना हा प्रॉपर असा फिट करून ठेवला आहे मी आणि वरून आहे ना मी थ्रेड खाली ओढलाय. हे बघा फ्रेंच नॉट, ह्याला फ्रेंच नॉट बोलतात सिल्क थ्रेडची. आता दुसरी करायसाठी इथूनच असा मी वर धागा काढलाय. तर प्रॉपर हीच पद्धत यूज करायची. हा थ्रेड ह्या हाताने पकडायचा, एक राऊंड आहे ना सुईचा घ्यायचा आणि तिथे स्टक करायचा जवळच. आणि खालून आहे ना हा हाताने ना हा थ्रेड टाईट करायचा हाताने आणि खालून हा थ्रेड ओढायचा आहे आणि मग नंतर हा हात आहे ना असा वरती घ्यायचा. आता ही पद्धत आहे, ही प्रॉपर अशी तुम्ही फॉलो करा. फ्रेंच नॉटसाठी खालून धागा वर काढलाय आणि सुईभोवती एक आहे ना थ्रेडचा फेरा घेतलेला आहे आणि तिथे स्टक केलेला आहे. आता हा हात टाईट पूर्ण करायचा आहे आणि खालून धागा ओढायचा आहे. आता ही प्रोसेस आहे ना पूर्ण सर्कल मध्ये करून घ्यायची अशा पद्धतीने. हे जोपर्यंत सर्कल फिल होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आहे ना पूर्ण करायची. जर आधीमध्ये गॅप दिसत असेल तर तिथं पण आपल्याला एक फ्रेंच नॉट करून घ्यायचे थ्रेडमधून. ते पाहू शकता तुम्ही, खूप असे सुंदर असे फ्रेंच नॉट झाले. आता आपल्याला लॉक करायचं. लॉक करायसाठी मी आहे ना खालून गाठ बांधणार आहे. हे हा थ्रेड कट करून आहे ना खालून आपण सिंपल आहे ना 2 भाग आहे ना वेगवेगळे करून आहे ना अशी गाठ मारून घ्यायची. आता हे असं छान असं कटबीटचं फ्लावर तयार झालेलं आहे. तर डे 9 मध्ये आपण हे कटबीटचं फ्लावर तयार केलेलं आहे. तर हे तुम्हाला आपले कार्यवरचे क्लासेस कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.